आणि खुसखुशीत तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला तीळ आपल्याला भाजून घ्यावे लागतील। तर गॅसची फ्लेम बारीक करून आपल्याला तीळ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। एक लक्षात ठेवा, जे तीळ आपण घेतो लाडू बनवण्यासाठी ते जे विदाऊट पॉलिश तीळ असतात ते घ्यायचे आहेत। आणि छानसं भाजल्यानंतर त्याला मी एका साईडला काढून ठेवते आणि याच कढईमध्ये जो पाक आहे तो बनवणार आहे। पाक बनवण्यासाठी इथं मी घेतलेला आहे गूळ। तो चिक्कीचा गूळ नाही, याचा जो साधा गूळ येतो काळा ऑर्गॅनिक गूळ तो घेतला होता 200 ग्रॅम। आणि त्याच्यामध्ये अगदी 4 चमचे पाणी घालून गॅसवरती आपण याला छानसा पाक करून घ्यायचा आहे। पाक झाला की नाही बघण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये असं एक धार सोडा। याची एक गोळी छानशी बनायला लागली म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। खूप जास्त सॉफ्ट करायचा नाही किंवा खूप जास्त कडक करायचा नाही। आणि जे आपले जिन्नस होते तीळ आणि शेंगदाणे मी भाजून त्याची वरची सालं काढून घेतली होती। तुम्हाला नसतील आवडत नाही घातले तरी चालू शकतात। आणि हे जे तीळ आहे हे मिश्रण छानसं मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरमच याचे लाडू आणून घ्यायचे। खूप छान खुसखुशीत असे लाडू बनतात।